गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारकमणे सिद्धासी पुढे अवतार दाखले कैसी विस्तारोनिया अमासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्धमणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी. देहवासना असता येसी पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देशी. वाजसनीय शाखेची विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तीसी. नाम अंबा भवानी ऐसी आरोपिले स्नेहेसी. माता पितरी पर्ययता वर्धता माता पित्या ग्रही. वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्साही. देती विप्रासी ते छिद्राणी शिवव्रती असे तो ब्राह्मण. नामतया माधव जाण त्यासी झाली कन्यादान. अति प्रीती करुणी तया माधव वित्राहरी. शिवाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी. ईश्वर पूजा करीतसे पूजा करी ईश्वराची. दंपती उभय वर्ग मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी. करीती भक्ती पुरस्सर मंदवारी त्रयोदशीसी. पूजा करीती अतिविशेषी तव वत्सरे झाली षोडशी. अंतरवस्नी झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम जवळे होती ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मास साती द्विज करी सीमंती. अक्षवाणे गोवायती आरती सुवासिनी मिळून या. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शिवदिवसी. पुत्र दाहला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता. जन्म होता की तो बालक. ओंकार शब्द म्हणतसे अलोलिक. पाहुणी झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणून तये वेळी. जातक कर्म करी तो ब्राह्मण. विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण. लग्न सत्वर पाहोनिया. सांगती ज्योतिषीच्या द्विजासी. मुहूर्त बरवा असे विशेषी. उमर होईल कारणिक पुरुषी. गुरु होईल सकलिका. याचा अनुग्रह होईल जाती. तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल करीत. चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी. घोरगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी. राहती ऐकती योत्तमा. न होती याती गृहिणी सुत. पूज्य होईल त्रिभुवनाथ. याचे दर्शन मात्रे पतित. पुनीत होतील तर्यैसी. होईल हा अवतार पुरुषी. आम्हा दिसतसे भरवती. संदेह न धरावा मानसी. मनोनी करीती नमस्कार. म्हणती समस्त दिजेवर. सांगती जनकाती पुत्र. याचे महादैत्य हरे. बेणे न लगे कलिकाला. तुमचे मनी जे जे वासना. सर्व साधेल निर्गुणा. याचे करावे हो जतन. निघान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन. सांगता झाला विद्वज्जन. जनक जननी संतोषोन. देती दान वस्त्राभरणे. सांगोनी गेले ब्राह्मण सोम. माता पिता अतिप्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम. निंबलोन मोवाळती. व्यवस्था हाकली नगरात. अभिनव आजी देखिले म्हणत. उपरता बाळ ओंकार जपत. आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र. पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र. माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी.
बाळाची दृष्टी लागेल मनोनी अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मयाचा अवतार दृष्टीच्या केली संचार लौकिक धर्म ममस्कार माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे करी दिवस 10 झाल्यावरी नामकरण पुरस्सरी छेदिता झाला जनक द्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्मनाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बालकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बालकासी पतीसी म्हणे तये वेळा कमी दूर थोडे बाळा एखादी मिळवाता अमला स्तनपान देऊ अथवा आणामेशी एक आपुले सनेन शमे दुःख ऐकोनी हाते बालक स्पर्श करी सनासी सव्य कर कधी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्र विलोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनकजननी प्रकटन करीती गौप्यगुणी नमन करीती बालकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालून बालकाची पयंदे गायती हर्षी नराहे बालक पाळणेसी सदा खेळे मयूरी वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बालक वनासवे माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता कैतसे मानसी मुखे होईल म्हणोनी पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोलणे काययासी उपायाचे लयास विशेषी म्हणोनी तुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे 3 वेळा एक म्हणती ओढील मुके याशी शिकवावे बरव्या विवेके बाल बोल बोलू शिके मनोनी सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोलते वर विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे झाले श्रवणी ऐकतो बोल सकळ जाणून बोले कवण्या गुणे काही केल्यान बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी 10 वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणासी टीवी करावे मनोनिया विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टवर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवडे रीती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव झाले आपुले ईश्वर गौरी आराधले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी विधलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू मनोनी चिंती शिवासी एकची बाळ आमुते कुशी आणि कन्न देखो स्वप्नेसी विष्णो होतो आम्ही आशी आमुते रक्षील मधोनी नव्हे सामुते मनींचा वास पुत्र झाला निर्वाणेश काय वरला त्या महेशे शनी प्रदोषी पूजिताम्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बालक संबोधित मातेसी घरात जाऊन तये वेळा घेऊन आला लोखंड समरा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण पावन्न कशी आडोनी देत असे मातेसी विस्मय करी भगवती बोलावून पतीसी दाविते झाली तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा
पाहती त्याची बाललीला आणि कलोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली तवेनी विश्वास धरती मनोधरणी होईल पुरुष कारणिक मग पुत्राचे आलिंगोनी विनवितापी जनक जननी तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुलदीपका तुझे सर्वस्व लाभले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेशिले मुके ऐसे म्हणो तुझ आमचे मनींची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया हास्य वदन करी बाळ यज्ञोपवित दावी गळा कटीरावी मंदी स्थळा मनोनी राखवी मातेसी संज्ञा करून मातेसी दावी बालक संतोषी मुंजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकल माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रत बंद मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती कैसे झाले तिरी आयती बहुधा परी रत्नभीत अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पळती इष्ट सोय रे जाईल गोत्री समस्त आले तया भवना नाना परींचे शृंगार उभारले मंडपाकार आनंद करीतसे विजयवर अपार द्रव्यवेची तसे नगर लोक विस्मय करीती मूक पुत्राची एवरी आयती विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्यापुले इतुके वेतोनी पुत्रासी व्रतवंद करील परियैसी गायत्रीची उपदेशी करील आचार तबले परी एक मनसी होका भरते निष्ठानामाची मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे काढना आणि त्याचे मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पिता अत्यंत सुख देवदेवक करिताती चौल कर्मये रे दिवसी भोजन चौल म्हणीती पुनर्गंगा करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती द्विज समस्त सह भोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात भोजन करोनी माते सवे निरोप घेतो एक भावी मुंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी गृह्योक्त मार्गे मुंजी देखा बंधन केले त्या बालका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती पर्ययसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमरासी होता दीक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली दीक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नाही बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे पहिली दीक्षा येणे करी देती झाली प्रीती करी अग्निमिळे पुरोहितम उच्चारी ब्रह्मचारी तयावेळी दुसरी दीक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा लोक समस्त कटस्था माथात पिती तये वेळी तिसरी दीक्षा देता माता मणे सामवेद पढे आता अग्न आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पाहती हर्ष निर्वरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणून नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून इतक्यावरी तो बालक मातेसी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक दीक्षा माग म्हणून नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया
आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्यायचा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिघन बाष्प निगताती लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होनी क्षणिक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्राचे म्हणे ते बालिका आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन बालक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आम्हा करणे तीची असे तुझे आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेसी तुवा राजुला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेवीची कर मग तिची गाहले जाती स्मरण पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता गाहली विस्मित श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता दिसत से तो बालक देखो माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवली अवलीला सांगती गौप्यावधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती आम्ही संन्यासी असोयती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारणाचे पुढे बहुता मनोनी निरोप मागती येणे परी जननीयेसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनर्विनवी पुत्रासी ऐका श्लोके एकचित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडून तुम्हा जरी जाल आणि कधी न देखो बाळ किंवाचू पुत्रराया धाकुटेपणी तुम्हा तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य सेवान प्रस्त तदनंतरा गळती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रमाचे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिकरा धावे यज्ञाधिक कर्म साधोन्य तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यासाचे मुख्या अग्राय संन्यास बालपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनींची वासना पुरवावी तदनंतर तथासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकून मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन मनोनी सांगे सिद्धवनी गंगाधराचा नंदन विरवीत से नमून ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे तरुण लिपिका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहदुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीलावर्णनम नाम 11दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।